उन्हाळ्यामध्ये सतत आपल्याला शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं थंडगार सतत काहीसं प्यावंसं वाटतं. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले शरीराला थंडावा देणारं थंडगार असं काकडीचं सरबत, जे बनवायला अगदी सोपं आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट बनतं. तर उन्हाळ्यामध्ये सतत आपल्याला थकवा जाणवतो किंवा शरीरात एनर्जी नसल्यासारखं वाटतं. जर तुम्ही रोज 1 ग्लास हा सरबत पिला ना, तर अगदी तुम्ही रिफ्रेशिंग व्हाल. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 काकडी घेतले. तर एका काकडीमध्ये 2 ग्लास सरबत आपले सहज तयार होतात. तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे काकडीचा देठ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता हा जो देठ आपण काढून घेतलाय तो याच भागाला थोडासा चोळून घ्यायचा. तर असं केल्यामुळे काय होतं, काकडीमध्ये जो काही चीक असतो तो बाहेर निघतो. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय, हा जो पांढरसर जो भाग आहे तो चीक आहे याचा. असं केल्यामुळे काकडीमध्ये जो काही कडवटपणा किंवा तुरटपणा असतो तो कमी होतो. तर दोन्ही बाजूनी मी हे चोळून घेतले. आता काकडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याची साल काढून घ्यायचे. तुम्ही अगदी सालीसकट सुद्धा काकडी वापरू शकता, कारण काकडीच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर सारे पोषक तत्वे असतात. तर इथे मी काकडीची संपूर्ण साल काढून घेतले. आता आपल्याला काकडी जी आहे ती बारीकसर अशी कट करून घ्यायचे. तर काकडी हे एक उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यदायी फळ मानले जाते, कारण यामध्ये 95 ते 96% पाणी असते आणि त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता ही टिकवून ठेवते आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्याचं काम काकडी करते. त्यामुळे दररोज तुम्ही काकडी आहारामध्ये घेतलीच पाहिजे. तर इथे बघा, ही जी काकडी आहे मी ती संपूर्ण बारीकसर अशी कट करून घेतले. तर आता आपल्याला ही जी काकडीच्या फोडी आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. तर आज आपण हे रिफ्रेशिंग काकडीचं सरबत बनवणार आहोत. ते चवीला अप्रतिम लागतं. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे काही पुदिन्याची पानं. पुदिना हे पचनक्रिया सुधारणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधी वनस्पती मानली जाते. त्यामुळे सरबतामध्ये पुदिना हा जरूर वापरला जातो. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ, पाव चमचा काळं मीठ, त्याचबरोबर पाव चमचा भाजलेली जिरेपूड. आणि हे जे सरबत आहे ते छान चटपटीत बनवण्यासाठी इथे मी 1 ते 2 चमचे ताज्या लिंबाचा रस घालते. तर लिंबूचा रस तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्याचबरोबर अर्धा ग्लास इतकं यामध्ये पाणी घालू. आता याला झाकण लावून छान अशी याची बारीकसर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे. तर इथे मी काकडीची छान अशी पेस्ट तयार करून घेतले. तयार करून घेतलेली जी पेस्ट आहे ते आपल्याला अशा पद्धतीच्या एखाद्या गाळणीवरती गाळून घ्यायचे. तर हे चमच्याने मी हलकीशी प्रेस करून घ्यायची आणि संपूर्ण यामधला काकडीचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे. तर हे मी गाळून घेणार आहे, पण तुम्ही हे न गाळता सुद्धा सरबतामध्ये वापरू शकता. तसा सुद्धा सरबत अगदी छान लागतो. पण कधी कधी काय होतं, लहान मुले जर पिणार असतील ना, तर त्यांच्या तोंडामध्ये थोडंसं काही आलं ना तर ते पिण्यासाठी नकार देतात. म्हणून मी हे गाळून घेणार आहे. आणि जर मोठी लोकं पिणार असतील तर हे असं सुद्धा दिलं ना तरी देखील अगदी छान लागतं. तर इथे मी संपूर्ण जे सरबत आहे ते गाळून घेतले. तर हा जो चोथा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. तर आता हे मी सरबत पूर्णपणे गाळून घेतले. तर हे जे सरबत आहे ते थोडंसं मला दाटसर वाटते, म्हणून मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालते. तर 1 ग्लास इतकं यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर पाणी जे आहे ते थंडच घाला. त्याचबरोबर काही बर्फाचे तुकडे देखील घालू, म्हणजे आपलं जे सरबत आहे ते छान थंडगार असं तयार होईल. तर इथे बघा, हे आपलं मस्त थंडगार रिफ्रेशिंग असं काकडीचं सरबत तयार झालंय. काय भारी दिसतंय, तुम्ही बघू शकता. तर आता हे जे सरबत आहे ते अजून पौष्टिक करण्यासाठी यामध्ये मी इथे 1 चमचा सब्जाची बिया घालते. त्यामुळे हे जे सरबत आहे ते अजूनच पौष्टिक होईल आणि शरीराला जास्तीत जास्त थंडावा मिळेल. तर आता हे थंडगार सरबत आपण एका ग्लासमध्ये सर्व करूया. उन्हाळ्यामध्ये सतत कमजोरी किंवा शरीराला थकवा जाणवत असेल
तर हे काकडीचं थंडगार सरबत अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. त्यामुळे हे काकडीचं सरबत तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.